नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकार दर्शन युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय व्हिडिओ आहे की आपण घराच्या बाहेर जो काही कोवळा लटकवतो, तो कोवळा लटकवताना कोणता मंत्र, कोणते विधी आपण करावेत. त्याच पद्धतीने तो जो काही कोवळा आहे, तो काढताना कसा काढावा व त्याची जी काही विल्हेवाट आहे, ती कशी करावी. तर आपण ज्या वेळेला कोवळा आणतोय बाजारातून, तर तो कोवळा कसा असावा? तो कोवळा जास्त मोठा किंवा जास्त लहान नसावा. तो मीडियम साईजचा असावा. त्याच पद्धतीने तो जो काही कोवळा आहे, त्याला बांधण्याकरता तुम्हाला एक लाल किंवा हिरवा कपडा घ्यायचा आहे. तदनंतर घरी या. घरी आल्यावरती त्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि तो जो काही कोवळा आहे, तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा. त्याचं जे काही देठ आहे हे आकाशाकडे असेल अशा पद्धतीने तो कोवळा देवाच्या समोर ठेवा. त्याच्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षदा, थोडासा शेंदूर, हळद, कुंकू इत्यादी टाकून त्याचं पूजन करायचं आहे. तुमची कुलदेवता, तुमचे इष्टदेवता आणि तुमचे कुलदेवी यांना नमन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यांना प्रार्थना करायची आहे. आमच्या ह्या वास्तूवरती आणि आमच्यावरती जे काही संकट येणार आहे ते या कोवळ्याने स्वतःमध्ये सामावून घेऊन द्या आणि इत्यादी सर्व प्रार्थना केल्यानंतर कुष्मांडा देवी ज्या नवरात्रीतील चौथ्या स्थानातील देवी आहेत त्यांना नमस्कार करायचा, त्यांचं ध्यान करायचं. त्यांचा मंत्र असा: ओम कुष्मांडा देव्यै नमः, ओम कुष्मांडायै नमः इत्यादी त्यांचे मंत्र आहेत. किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडायै नमः हेही त्यांचे मंत्र आहेत. आता ओम त्यांनीच लावा ज्यांनी गुरु केलेले आहेत किंवा ज्यांनी मंत्र दीक्षा घेतलेली आहे. इतर सर्वांनी कुष्मांडायै नमः, कुष्मांडा देव्यै नमः किंवा ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडायै नमः इत्यादीचा जप केला तरी चालेल. आता तो जो काही कोवळा आहे तो घेऊन आणि एखाद्या लाल किंवा हिरव्या कपड्यामध्ये बांधायचा. घराच्या बाहेर यायचं आणि आपल्या दरवाजाच्या जे काही मधला भाग असतो, म्हणजेच दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर जो काही पुढचा आलेला स्पेस आहे त्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला तो कोवळा बांधायचा आहे. तो कोवळा बांधल्यानंतर तुम्हाला त्या कोवळ्याकडे दृष्टी करायची आहे आणि कोवळ्याकडे बघून कुष्मांडा देवीचं पुन्हा एकदा नामस्मरण करायचं आहे. तदनंतर तुम्हाला कुष्मांडा देवीला नमस्कार करून आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. देवांना नमस्कार करायचा आहे आणि तुमचे नित्यकर्म सुरू करायचे आहेत. कोवळा बांधण्याकरता अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शनिवार हे 4 दिवस अतिशय उत्तम मानण्यात आलेले आहेत. आता आपण हा कोवळा काढायचा कसा, तर हे जाणून घेऊयात. कोवळा काढत असताना पुन्हा एकदा आपल्या देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. तदनंतर घराच्या बाहेर यायचं आहे. त्या कोवळ्याकडे दृष्टी करून नमस्कार करायचा आहे. तो कोवळा काढायचा आहे. तदनंतर तो कोवळा घराच्या आतमध्ये न नेता तसाच बाहेर घेऊन जायचा आहे. तो कोवळा नेत असताना कोणाशीही बोलायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही आणि तो कोवळा एखाद्या निर्जन अशा ठिकाणी टाकायचा आहे. चौकात टाकला, कोणाच्या तरी घराच्या बाहेर ठेवून आले, कोणाच्या तरी दुकानाच्या बाहेर ठेवून आले, इत्यादी कर्म करायचे नाहीत. जर का ते कोणाच्या तरी ओलांड्यात येत आहे, तर त्याची परतफेड तुम्हाला देखील तेवढ्याच पद्धतीने करावी लागणार आहे, हे लक्षात ठेवा. तदनंतर हा जो काही कोवळा आहे, हा तिकडून टाकून आल्यानंतर तुम्हाला हात, पाय धुवून घ्यायचे आहेत. 4 वेळा गुळणा करायचा आहे. तुमच्या पायाच्या घोट्यापर्यंत तुम्हाला पाय धुवायचे आहेत. हाताच्या मनगटापर्यंत तुम्हाला हात धुवून घ्यायचे आहेत. तदनंतर घरामध्ये प्रवेश करून जे काही तुमचे देवता असतील त्यांना नमस्कार करा, थोडंसं बसा आणि मग बोलचाल करायला सुरुवात करा. जमलंच तर जो काही कोवळा आहे तो एखादा खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये तो कोवळा पुरून या. जर का ते जमलं नाही तर वाहत्या पाण्यामध्ये तो कोवळा सोडा. कोवळ्यावरती कोणत्याच प्रकारे काजळ, कोळसा किंवा कोणत्याही काळ्या रंगाने स्वस्तिक काढलं, ओम काढलं इत्यादी क्रिया करायच्या नाहीत. त्या तांत्रिक क्रिया मानल्या जातात. आपण कर्मकांडीय आहोत. त्या कारणास्तव आपण हळद, कुंकू किंवा शेंदूर अतिउत्तम, तर यांनी स्वस्तिक काढायचं आहे. ओम इत्यादी क्रिया करायच्या नाहीत. ओम काढलाय किंवा 7 किंवा 5 टिपके दिले हे करायचं नाही. आपल्याला फक्त आणि फक्त स्वस्तिक अंकित करायचं आहे.
या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. त्याच पद्धतीने जर का तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायची, आपण नक्कीच त्यावरती पुढील व्हिडिओ आणू. तोपर्यंत हरिओम.